नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण 12वी कॉमर्सचा अकाउंट विषय अभ्यासतोय। आतापर्यंत 8 टॉपिक अभ्यासलेले। टॉपिक नंबर 9 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट याचा आपण अभ्यास करतो। याच्यामध्ये आपण वर्टिकल बॅलन्स शीट कशी तयार करायचं, इन्कम स्टेटमेंट कसं तयार करायचं, त्याच्यानंतर आपण रेशो ॲनालिसिस कडे आता चाललेलो आहोत। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो ॲनालिसिस हा पार्ट याच्यामधला अभ्यासणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, रेशो ॲनालिसिस मीनिंग ऑब्जेक्टिव्ह अँड क्लासिफिकेशन ऑफ रेशो। फर्स्ट रेशो म्हणजे काय ते समजून घेऊया। रेशो इज द मॅथमॅटिकल नंबर दॅट मेजर द रिलेशनशिप बिटवीन टू अकाउंटिंग फिगर्स। बघा, रेशो काय आहे? एक मॅथमॅटिकल नंबर आहे ज्याच्यामध्ये मेजरमेंट केलं जातं रिलेशनशिप बिटवीन टू अकाउंटिंग फिगर। रिलेशनशिप बिटवीन टू म्हणजे दोन अकाउंटिंग फिगर मधलं रिलेशनशिप मेजर केलं जातं। इट इज ऑल्सो कॉल्ड फायनान्शियल रेशो आणि त्याला अजून फायनान्शियल रेशो असं देखील म्हटलं जातं। इट कॅन बी एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन म्हणजे पॉइंट मध्ये किंवा प्रोपोर्शन ऑर पर्सेंटेज याच्यामध्ये ते आपल्याला प्रेझेंट केलं जातं, प्रेझेंट करतो आपण। द यूज ऑफ डिफरंट टाइप ऑफ अकाउंटिंग रेशो टू इव्हॅल्युएट द फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस। म्हणजे हे वेगवेगळे रेशो आपल्याला का मेजर करायचे की आपल्याला बिझनेसचा फायनान्शियल परफॉर्मन्स इव्हॅल्युएट म्हणजेच त्याचं मूल्यमापन करता येतं, म्हणून तो रेशो आपण रेशो ॲनालिसिस करायचं। आता बघा, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले की ग्रॉस प्रॉफिट ऑफ बिझनेस ₹30,000। एखाद्या बिझनेसचा ग्रॉस प्रॉफिट 30,000 आहे आणि सेल्स इज ₹1,20,000 आणि आपल्याला म्हटलं की कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो। ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करा। तर ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आणि तो फॉर्म्युला आपण पाठ करून ठेवायचा, महत्वाचा आहे। रिकाम्या जागेला सुद्धा विचारला जाईल। ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100। बघा, आता आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट तर दिलेलं आहे सर ₹30,000 आहे, म्हणून ग्रॉस प्रॉफिट आपण 30,000 लिहिणार, डिवायडेड सेल्स दिलेला आहे नेट सेल्स 1,20,000 मग 1,20,000 लिहिणार, इंटू 100 आहे ते 100 आहे असं लिहून घेणार। 0 0 कॅन्सल होईल, बरोबर। इथला 0 हा 0 सुद्धा कॅन्सल होईल, 2 0 कॅन्सल होतील आणि नंतर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 25% तो रेशो भेटणार आहे। म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे? 25% आहे। म्हणजेच तुमची विक्री जर 1,20,000 असेल तर त्याच्या मागे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट 25% भेटणार आहे, असं त्याचं आहे। त्याच्यामुळे दॅट इज एक्सप्रेस त्या ठिकाणी सांगितले क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन टू आयटम्स और ग्रुप ऑफ आयटम। आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेशो, रेशोचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? रेशो ॲनालिसिस प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन अँड point out the area which require more application of arithmetical relationship to simplify and complex the data। फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली जाते अँड पॉइंट आउट द एरिया विच रिक्वायर्ड मोर ॲप्लिकेशन अँड अर्थमॅटिकल रिलेशनशिप। म्हणजे असा एरिया की ज्या ठिकाणी आपल्याला जास्त गरज आहे की रिलेशनशिप डाटामधलं फायनान्शियल कॉम्प्लेक्स वगैरे त्या ठिकाणी सिम्प्लिफाय करण्यासाठी। तर आता याचे काही ऑब्जेक्ट दिलेले आहेत, ते ऑब्जेक्ट आपण समजून घेऊया। बघा, फर्स्ट जो आहे तो आहे त्यांनी सांगितलेला की बाबा रेशो आर हेल्पफुल फॉर कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ऑफ प्रॉफिटेबिलिटी, लिक्विडिटी अँड सॉल्व्हन्सी ऑफ बिझनेस। की बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी म्हणजेच काय? नफा मिळवण्याची क्षमता काय, लिक्विडिटी म्हणजेच काय? तुमचे कर्ज फेडण्याची क्षमता काय, आणि सॉल्व्हन्सी म्हणजे हे सुद्धा तुमची कर्ज फेडण्याची क्षमता काय असणार आहे हे समजतं। इट इज हेल्प्स टू नो चेंज अक्वायरिंग इन द बिझनेस। अक्युरिंग इन द बिझनेस म्हणजे काही चेंज वगैरे करायचे आहेत का ते करण्यासाठी देखील गरजेचं आहे। टू हेल्प अंडरस्टँड वेदर द बिझनेस युनिट हॅज टेकन राईट काइंड ऑफ ऑपरेशन म्हणजे योग्य ऑपरेशन चालू आहे का, म्हणजे योग्य काम चालू आहे का। इन्व्हेस्टिंग अँड फायनान्सिंग डिसिजन, ऑपरेटिंगचे डिसिजन, इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन, फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी रेशो ॲनालिसिस गरजेचं किंवा युजफुल असणार आहे। आता त्या ठिकाणी सांगितलं की रेशो आर हेल्पफुल फॉर व्हेरियस कंपॅरिझन। मग कोणतं कंपॅरिझन? इंटरफर्म कंपॅरिझन आणि इंट्राफर्म कंपॅरिझन आणि इंटरफर्म कंपॅरिझन। इंट्राफर्म कंपॅरिझन म्हणजेच काय? एकच बिझनेस आहे
त्याचं लास्ट इयरचा बॅलन्स शीट आणि करंट इयरचे बॅलन्स शीट याच्यातल्या ज्या फिगर आहे त्याचं कंपॅरिझन केलं जाईल, त्याला इंटरफर्म कंपॅरिझन असं म्हटलं जातं. म्हणून त्यांनी या ठिकाणी लिहिले कंपॅरिझन विदिन द फर्म, फर्मचंच कंपॅरिझन, एकाच फर्मचं ओव्हर नंबर ऑफ इयर्स, म्हणजे हे 1 वर्ष आहे आणि हे दुसरं वर्ष आहे, 2 वर्षाचं कंपॅरिझन केलं जातं. गेल्या वर्षी काय होतं ह्या वर्षी. आणि इंटरफर्म कंपॅरिझन म्हणजेच काय, कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट फर्म, म्हणजेच काय की 2 वेगवेगळ्या फर्म आहेत आणि त्या 2 वेगवेगळ्या फर्मच्या असेट काय आहेत, लॅबिलिटी काय आहेत याचं कंपॅरिझन करणे म्हणजेच इंटरफर्म कंपॅरिझन. बघा, इंटरफर्म म्हणजे एकाच फर्मचं 2 वेगवेगळ्या कालावधीमधलं कंपॅरिझन आणि इंटरफर्म कंपॅरिझन म्हणजे 2 वेगवेगळे व्यवसाय त्यांचं एकाच सेम पिरियड मधलं कंपॅरिझन हे असणार आहे. Over the number of years and comparison between 2 firms with particular standard from firm industry is set up. क्लासिफिकेशन ऑफ रेशो, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की रेशोचं क्लासिफिकेशन 3 प्रकारात त्यांनी केलेले. पहिल्यांदा म्हणजे बॅलन्स शीट रेशो, दुसरं इन्कम स्टेटमेंट रेशो आणि तिसरं कंबाईन किंवा त्याला आपण मिक्स रेशो असं म्हणणार आहोत. तर आता बॅलन्स शीट रेशो मध्ये महत्वाचे 2 रेशो तुम्हाला अभ्यासायला असणार आहेत, अतिशय महत्वाचे, करंट रेशो आणि लिक्विड रेशो. हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, कॅल्क्युलेशन ऑफ करंट रेशो 1-2 मार्काला. तर हे खूप महत्वाचं असणार आहे, 1 सेंटेन्स साठी विचारणार. हे IMP पार्ट आहे, याचा तुम्ही अभ्यास करा. हे जे मी सांगतोय हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टेटमेंट, इन्कम स्टेटमेंट रेशो मध्ये 3 रेशो असणार आहेत, ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो. आणि मिक्स रेशो मध्ये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड त्यालाच ROCE असं म्हटलं जातं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यालाच आपण ROI असं म्हटलं जातं. तर आता यातले हे जे बॅलन्स शीट पहिला पार्ट जो असणार आहे बॅलन्स शीट रेशो मधला करंट रेशो, करंट रेशोचा फॉर्म्युला खूप सोपा आहे, करंट असेट डिवायडेड करंट लॅबिलिटी. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की करंट असेट मध्ये कोणकोणत्या असेट आणि करंट लॅबिलिटी मध्ये कोणकोणत्या लॅबिलिटी, हे खूप समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हा जो पॅरेग्राफ आहे ना, या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला एक MCQ महत्वाचा IMP येऊ शकतो की आयडल करंट रेशो इज 2:1, म्हणजे आयडल करंट रेशो 2:1 असला पाहिजे. म्हणजे 2 जर असेट असेल तर 1 रुपया तुमची काय असली पाहिजे, लॅबिलिटी असली पाहिजे. म्हणजे लॅबिलिटी पेक्षा असेट जास्त असणे म्हणजे दुप्पट असणे कधीही चांगलं. म्हणजे 2 रुपये जर असेट असेल तर 1 रुपया काय असली पाहिजे तुमची, लॅबिलिटी. म्हणजेच आयडल करंट रेशो इज 2:1 आहे, 2:1 असणार आहे. तर आता बघा या ठिकाणी थोडंसं मी तुम्हाला हे कंपॅरिझन समजून सांगण्याचा, म्हणजेच थेरी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. करंट रेशो, दिस रेशो कंपेअर्ड द करंट असेट विथ करंट लॅबिलिटी. याच्यामध्ये कंपॅरिझन कशाचं केलं जातं, करंट असेटचं कंपॅरिझन करंट लॅबिलिटीशी केलं जातं. द आयडल करंट रेशो, आत्ताच मी तुम्हाला खूप महत्वाचं, आयडल करंट रेशो 2:1 इंडिकेट दॅट करंट असेट ट्वाइस म्हणजे दुप्पट आहेत द करंट लॅबिलिटी. कशाच्या तुलनेत, करंट लॅबिलिटीच्या तुलनेत करंट असेट काय दुप्पट आहेत. याचाच अर्थ बिझनेसची सॉल्व्हन्सी पोझिशन, म्हणजेच काय, कर्ज परतफेड करण्याची शॉर्ट टर्मची जी पोझिशन असणार आहे ती चांगली असणार आहे. आता तोच प्रश्न या ठिकाणी परत येतो की सर करंट असेट मध्ये कोणकोणत्या असेट येतील आणि करंट लॅबिलिटी मध्ये कोणकोणत्या लॅबिलिटी येतील. म्हणून त्यांनी या ठिकाणी बघा करंट असेट इन्क्लूड, मग आपल्याला बॅलन्स शीटला माहिती कोणकोणते असेट, तर करंट असेट मध्ये सन्ड्री डेटर्स एक करंट असेट आहे, लूज टूल्स एक करंट असेट आहे, बिल्स रिसिवेबल एक करंट असेट आहे, कॅश आणि बँक बॅलन्स पण करंट असेट आहे, इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज, शॉर्ट टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस, स्टॉक अँड इन्व्हेंटरीज आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. या ज्या सगळ्या असेट आहेत यालाच आपण करंट असेट असं म्हणणार. आय होप तुमच्या मी सांगितलेलं लक्षात येते. आणि करंट लॅबिलिटी बघा कोणत्या आहेत की सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, शॉर्ट टर्म लोन, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि अनक्लेम्ड डिव्हिडंड. या ज्या सगळ्या आहेत या आहेत तुमच्या करंट लॅबिलिटी. मग तुम्हाला ह्या लक्षात ठेवावं लागतील की करंट असेट मध्ये काय इन्क्लूड होते आणि करंट लॅबिलिटी मध्ये काय इन्क्लूड होते. आय होप करंट रेशो तुमचा क्लिअर झालेला. पुढचा जो रेशो असणार आहे तो असणार आहे लिक्विड रेशो, त्यालाच क्विक रेशो किंवा ऍसिड टेस्ट रेशो. 3 शब्द आहेत, लिक्विड रेशो, क्विक रेशो, ऍसिड टेस्ट रेशो. काय सांगते त्याच्या बाबतीत पहा की द रेशो ऑफ क्विक असेट ह्या वेगळ्या आणि करंट असेट ह्या वेगळ्या. बघा आता जे मी तुम्हाला सांगितलं ना
त्यातनं फक्त 2 असेट जर तुम्ही बाजूला काढल्या तर राहिलेल्या सगळ्या क्विक असेट आहेत. कोणत्या 2 असेट? त्या म्हणजे तुमचा स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. म्हणून बघा त्यांनी या ठिकाणी काय काय सांगितले त्यांनी की क्विक असेट जे असणार आहेत, क्विक असेट ह्याचं सूत्र काय आहे की करंट असेट आहेत पण त्यातनं मायनस फक्त तुम्ही काय करणार स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस या 2 असेट जर तुम्ही लेस केला स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस तर तुम्हाला ज्या भेटणार आहेत त्या लिक्विड किंवा क्विक असेट भेटणार आहेत. आणि क्विक लॅबिलिटी जे असणार आहेत त्या क्विक लॅबिलिटी मध्ये 2 आयटम तुम्हाला बाहेर काढावे लागणार आहेत. बघा क्विक लॅबिलिटी मधनं आता बघा करंट लॅबिलिटी जे आहेत ना त्यातनं फक्त 2 बँक ओव्हरड्राफ्ट आणि ऍडव्हान्स रिसिव्ड हे जे 2 आयटम आहेत लॅबिलिटी साईडचे. बघा इथं मी लास्ट याच्यामध्ये सांगितलं होतं की करंट असेट मधनं तुम्हाला काय बाजूला काढायचंय स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे 2 जर आयटम बाजूला काढले तर बाकी जे असणार आहेत ते तुमच्या क्विक लॅबिलिटी असणार आहेत. इकडं करंट लॅबिलिटी मधनं तुम्हाला काय बाजूला काढायचं आहे की हा जो बँक ओव्हरड्राफ्ट असणार आहे तो आणि त्यांनी बघा या ठिकाणी हे सांगितलेलं अजून काय ऍडव्हान्स रिसिव्ड किंवा ऍडव्हान्स इन्कम तुमचा बघा ऍडव्हान्स दिसतोय का कुठे इथं हा इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स ह्या 2 आयटम जर बाजूला काढले तर बाकीच्या सगळ्या लॅबिलिटीज ज्या आहेत त्या तुमच्या कशामध्ये येतील क्विक लॅबिलिटी मध्येच येणार आहेत. आता काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. द क्विक रेशो ऑफ क्विक असेट टू करंट लॅबिलिटी इज कॉल्ड क्विक रेशो. बघा आता क्विक असेटचा क्विक लॅबिलिटीची कंपॅरिझन म्हणजे क्विक रेशो असणार आहे. त्यालाच आपण ऍसिड टेस्ट रेशो असं म्हणणार किंवा लिक्विड रेशो असं म्हणणार. द असेट विच कॅन बी कन्वर्ट इन टू विच कॅन बी कन्वर्ट कॅश इमिडिएटली म्हणजे ज्या असेट कॅश मध्ये इमिडिएटली कन्वर्ट होऊ शकतात त्या क्विक असेट आहेत. क्विकली कन्वर्ट इन टू कॅश त्याला आपण क्विक असेट किंवा लिक्विड असेट असं म्हणणार. ॲट शॉर्ट नोटीस आर कॉल्ड क्विक असेट. ऑल करंट असेट सगळ्या करंट असेट एक्सेप्ट त्यांनी म्हटलेलं आहे काय एक्सेप्ट स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस या 2 असेट जर बाहेर काढल्या करंट असेट मधनं तर राहिलेले जे असणार आहेत ते काय आहेत क्विक असेट असणार आहे. द आयडल क्विक रेशो हे महत्वाचं वाक्य आहे की आयडल क्विक रेशो आहे 1:1. बघा या ठिकाणी आयडल क्विक रेशो काय आहे 1:1 हा जो असणार आहे तुमचा तो आयडल क्विक रेशो असणार आहे 1:1. बघा नोट म्हटले त्यांनी प्रीपेड एक्सपेन्सेस ऍडव्हान्स टॅक्सेस आर इन्क्लुडेड बिकॉज दे कॅनॉट बी कन्वर्ट इन टू एक्सक्लुडेड म्हटले बिकॉज दे नॉट कन्वर्ट इन टू कॅश. स्टॉक इज एक्सक्लुडेड बिकॉज द असर्टेन ॲज टू व्हेन अँड हाऊ मच इट विल बी रिअलाइज. स्टॉक सुद्धा की तो आपल्याला सांगू शकत नाही की कधी विकला जाऊ शकतो कितीला विकला जाऊ शकतो त्यामुळे तो क्विक असेट मध्ये क्विकली कॅश मध्ये कन्वर्ट होत नाही आहे. मग लिक्विड रेशोचा फॉर्म्युला त्यांनी सांगितले बघा लिक्विड असेट त्यालाच ऑब्लिक म्हणले क्विक असेट डिवायडेड करंट लॅबिलिटी. मग बघा आता लिक्विड असेट मग याच्यात करंट असेट मधनं स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वाजे गेले की तुम्हाला लिक्विड असेट किंवा त्याला क्विक असेट भेटतील. आणि त्याचा अजून एक फॉर्म्युला आहे बघा लिक्विड असेट कॅश बॅलन्स कॅश बँक बॅलन्स डेटर्स बिल्स रिसिएबल आणि मार्केटेबल सिक्युरिटी या सगळ्यांची बेरीज म्हणजेच तुमच्या लिक्विड असेट. लिक्विड लॅबिलिटी मध्ये करंट लॅबिलिटी मधनं बँक ओव्हरड्राफ्ट आणि ऍडव्हान्स जे असतील ते मायनस केले की तुमच्या लिक्विड लॅबिलिटी भेटतील. तर आय होप तुम्हाला हा लिक्विड रेशो क्लिअर झालेला आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की लिक्विड रेशो आयडल काय आहे 1:1 असणार आहे. आता इन्कम स्टेटमेंट रेशो किंवा त्याला टर्न ओव्हर किंवा मार्जिन रेशो असं देखील म्हटलं जातं. तर इन्कम स्टेटमेंट रेशो मध्ये फर्स्ट जो रेशो असणार आहे तो असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिटचं कंपॅरिझन नेट सेल्सशी केलं जातं तो पर्सेंटेज मध्ये लिहिला जातो. तर त्यांनी म्हणलंय की दिस रेशो मेजर रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट and net sales. It is calculated to measure the efficiency of production department. It is usually expressed in the form of percentage. Gross profit is equal to net sales minus cost of गुड सोल्ड. आता ग्रॉस प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं तुमच्या नेट सेल्स मधनं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस केले की ग्रॉस प्रॉफिट भेटत. किंवा आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं कॅल्क्युलेट करायचं तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक हे जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड भेटेल. ग्रॉस प्रॉफिट कसं यूज करायचं की नेट सेल्स मधनं तुमचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस केले की ग्रॉस प्रॉफिट भेटेल. आता इथं बघा 2 झाले. पहिला म्हणजे इथं तुमचा नेट सेल्स मधनं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड केलं तरी ग्रॉस प्रॉफिट आणि इथं नेट सेल्स मधनं परत इथं तोच फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे की ग्रॉस प्रॉफिट. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काय आहे ते तर सांगितलं मी. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये अजून एक फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की ओपनिंग स्टॉक परचेस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक.
आता नेट सेल्स म्हणून सेल्स मायनस सेल्स रिटर्न माझं केले की नेट सेल्स भेटतील. आणि ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? ग्रॉस प्रॉफिट हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. तर हा आहे तुमचा इन्कम स्टेटमेंटशी रिलेटेडचा रेशो. आता याच्यामध्ये एक्सपेन्सेस मे बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. बघा आता 2 पार्टमध्ये एक्सपेन्सेस डिवाइड केले जातात. एक म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि दुसरं म्हणजे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे कोणते? की जे एक्सपेन्सेस प्रोडक्शनशी रिलेटेड. बघा एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड बाय द बिझनेस रुटीन, म्हणजे बिझनेसचे रुटीन ऑपरेशन्स आहेत. सेल्स असेल, परचेस असेल, एम्प्लॉय आहेत त्यांची सॅलरी पेड करायची आहे किंवा तुम्हाला विकायचे, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करायचे. तर हे जे एक्सपेन्सेस आहेत रुटीन एक्सपेन्सेस बिझनेसशी रिलेटेड, बिझनेसच्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड, तर त्याला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये जे एक्सपेन्सेस होतील. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे तुमच्याकडे लोक कामाला आहेत त्यांना सॅलरी, वेजेस, पगार वगैरे दिला जातो, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमची वाहतूक, ॲडव्हर्टाइजमेंट ह्या गोष्टी, तर ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर हे जे एक्सपेन्सेस आहेत ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग याच्यामध्ये इन्क्लूड लॉस ऑन सेल ऑफ असेट, म्हणजे तुम्ही असेट विकली आणि लॉस झाला तर तो नॉन ऑपरेटिंग. लॉस बाय फायर किंवा गुडविल रिटर्न ऑफ, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर किंवा डिबेंचर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे जे एक्सपेन्सेस असणार आहेत हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. आता पुढचा जो रेशो असणार आहे तो आहे नेट प्रॉफिट रेशो. आता नेट प्रॉफिट रेशोचं कंपॅरिझन काय? नेट प्रॉफिटचं कंपॅरिझन सेल्सशी केलं जातं आणि पर्सेंटेजमध्ये जी अमाऊंट आहे त्याला आपण नेट प्रॉफिट रेशो असं म्हणणार. म्हणून त्यांनी या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की नेट प्रॉफिट रेशो शो द रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट अँड नेट सेल्स. याच्यामध्ये कशाचं कंपॅरिझन केलं जातं? नेट प्रॉफिटचं आणि नेट सेल्सचं, आणि एक्सप्रेस इन पर्सेंटेज, आणि हे रिलेशन पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केलं जातं. मग नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. अजून एक नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवायडेड सेल्स इंटू 100. असे 2 फॉर्म्युले त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. अजून एक तिसरा पण या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे बघा. नेट प्रॉफिट इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. या तीनही फॉर्म्युल्यांचा एकच अर्थ आहे की नेट प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. आता प्रॉफिट म्हणजे काय त्यांनी सांगितले की ऑपरेटिंग प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग इन्कम मायनस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्रॉफिट. नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय? इट इज इन्क्लूड इन्कम फ्रॉम नॉन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल तुमच्या बँकेत पैसे, तिथनं तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ह झाला, हे काय तुमचं ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड इन्कम नाही, तो नॉन ट्रेडिंग इन्कम आहे, म्हणून त्याला नॉन ऑपरेटिंग इन्कम असं म्हणणार. मग इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड तुम्हाला भेटला, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तो तुमचा नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे. त्याच्यानंतर कॉम्पेन्सेशन रिसिव्ड, नुकसान भरपाई भेटली, रिफंड रिसिव्ड भेटला, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट विकून काही प्रॉफिट झाला किंवा इन्व्हेस्टमेंट विकून काही प्रॉफिट झाला. तर अशा प्रकारचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट तुमचा नॉन ऑपरेटिंग इन्कम मध्ये कन्सिडर केला जातो. द मेन पर्पज ऑफ दिस रेशो टू अंडरस्टँड द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे ते शोधण्यासाठी तुमचा नेट प्रॉफिट रेशो महत्वाचा असणार आहे. आता ऑपरेटिंग रेशो 3 नंबरचा बघा, इन्कम स्टेटमेंटच्या रेशोमध्ये ऑपरेटिंग रेशो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ऑपरेटिंग रेशो इन्क्लूड द रिलेशनशिप बिटवीन ऑपरेटिंग प्रॉफिट अँड द नेट सेल्स. इट इज युजली एक्सप्रेस in the form of percentage and also known as a net operating ratio. तर ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100, वेअर ऑपरेटिंग प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस रिटर्न मायनस अलाउन्सेस. तर ऑपरेटिंग रेशो या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर त्याचं मिनिंग त्यांनी या ठिकाणी दिले द एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन टोटल ऑपरेटिंग कॉस्ट अँड नेट सेल्स, त्यालाच आपण ऑपरेटिंग रेशो ते पर्सेंटेजमध्ये दाखवलं जातं. मग ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. वेअर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं कॅल्क्युलेट करणार? तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस वेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये
ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि फायनान्स एक्सपेन्सेस. याच्यामध्ये इंटरेस्ट अँड लोनचं घेणार नाही. तर हे 3 म्हणजे तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नेट सेल्स परत एकदा सांगितले, सेल्स मायनस सेल्स रिटर्न डिवायडेड मायनस अलाउन्स म्हणजे नेट सेल्स असणार आहे. आणि सी पार्ट जो असणार आहे कंपॅरिझन मध्ये कंबाईन रेशो. तर याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही जेवढी इन्व्हेस्ट केलेली आहे बिझनेस त्याच्यावर तुम्हाला जो इन्कम भेटतोय त्याला रिटर्न म्हणणार, आणि त्याचं इन्कम आणि ते इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट याचं कंपॅरिझन म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि जे अमाऊंट आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे याचा संबंध हा कॅपिटलशी येतो. म्हणून बघा त्यांनी म्हटलंय दिस रेशो मेजर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड इंटरेस्ट अँड कॅपिटल इन्व्हेस्टेड. म्हणजे तुम्ही जेवढं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे. दिस रेशो कम्प्यूट द मेजर द ओव्हरऑल इफिशियन्सी ऑर प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस. रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स इंटरेस्ट अँड डिव्हिडंड डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉइड इंटू 100. आणि कन्सिडरिंग 12th सिलेबस. आता हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये हा रेशो तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायला नाही. मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा जो फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे, नेट प्रॉफिट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉइड इंटू 100. हा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला असणार आहे. आणि कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय, आता हे महत्वाचं आहे. कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय, तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस प्लस तुमचं डिबेंचरचं कॅपिटल आणि अदर लॉंग टर्म लोन्स या सगळ्यांची बेरीज म्हणजेच तुमचं कॅपिटल एम्प्लॉइड. काय काय 4-5 गोष्टी, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, रिझर्व्ह सरप्लस, डिबेंचर आणि लॉंग टर्म लोन या सगळ्यांची बेरीज म्हणजे कॅपिटल एम्प्लॉइड. मग कॅपिटल एम्प्लॉइड काढायचा अजून एक फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल employed. This ratio indicate the ability of company to generate the profit per rupee of capital employed. म्हणजे जेवढे तुम्ही कॅपिटल एम्प्लॉइड केले त्याच्यावर तुमच्या 1 रुपयाला किती प्रॉफिट जनरेट करू शकता ते असणार आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड नंबर बी ROC. This ratio measure the relationship between net profit before interest and tax and share होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड म्हणजे काय, फक्त शेअर कॅपिटल. मग याच्यामध्ये फंड आर सप्लायड फॉर इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर होल्डर. मग याच्यामध्ये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईचा फॉर्म्युला काय, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉईड कंसात इक्विटी म्हणायचं. मग कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, टोटल असेट मायनस करंट लायबिलिटी किंवा फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. दिस रेशिओ इंडिकेट वेदर shareholder fund is efficient use or not to the ratio should be higher than ROI. तर अशा पद्धतीने आपण ही थिअरी रेशोची समजून घेतलेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हा थिओरटिकल पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेला असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेशो अनालिसिसचे एक्झाम्पल समजून घेणार. म्हणजेच आपण ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट रेशो असेल किंवा करंट रेशो, लिक्विड रेशो, त्याच्यानंतर ऑपरेटिंग रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे हे अभ्यासणार आहोत. आता ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.